आमचे सहकारी आणि प्रतिनिधी रोहन कदम तिथे उपस्थित आहेत। रोहन, सकाळपासून आपण या सगळ्या घटनांचा आढावा घेताय। परिस्थिती कशी क्षणाक्षणाला नवं वळण घेतेय? कृपया सहकार्य करा। या ठिकाणी आहोत आणि या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अगदी काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आणण्यात येणार आहे। आपण पाहतोय की आजच्या सगळी दिवशी तयारी जी आहे शिस्तीचं पालन ती होणं पूर्ण झालेली आहे हीच आणि आपल्या थोड्याच लाडक्या वेळामध्ये दादांना प्रशासनाच्या खऱ्या वतीने अर्थाने मानवंदना जी श्रद्धांजली आहे ती अजित कृपया पवारांना दिली सगळ्यांनी जाईल आणि शिस्तीचं ती पालन मानवंदना करा। देऊन झाल्यानंतर कृपया अंतिम सगळ्यांनी दर्शन जे थोडं आहे मागे ते सरका। सगळ्यांसाठी सुरू करण्यात प्रत्येकाने येणार एक आहे एक आणि पाऊल मागे अल्लोट अशी सरकलं तरी गर्दी जागा होईल। या बारामतीच्या कृपया विद्या मागे प्रतिष्ठानच्या सरका। प्रांगणामध्ये झालेली आहे। खरं तर हे प्रांगण अतिशय मोठं प्रांगण आहे आणि या संपूर्ण प्रांगणामध्ये बारामतीतील जनसमुदाय असेल किंवा राज्यभरातून येणारे सगळे अजित पवारांवरती प्रेम करणारे, त्यांचे चाहते, त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी घडवलेले नेते, अगदी तळागाळातले कार्यकर्ते, हे सगळे जण जे आहेत ते आता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। आपण हे मंचावरचं दृश्य पाहतोय। अजित पवारांची एक फोटो फ्रेम ठेवलेली आहे। अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार दिसत आहेत आणि अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य जे आहेत ते देखील आहेत। काही मंत्री महोदय मंचावरती आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मेडिकल कॉलेजीतून हे पार्थिव जे आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये आणण्यात येणार आहे आणि अजित पवारांना शेवटची अंतिम दर्शन अजित पवारांचं घेण्यासाठी ही सगळी अलोट गर्दी जी आहे ती या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अगदी आत्ताच नाही तर सकाळपासून जेव्हा प्रत्येकाच्या कानावरती ही दुर्दैवी घटना कानावरती पडली, अगदी त्यावेळेसपासून ही संपूर्ण गर्दी जी आहे ती मग अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज असेल किंवा विद्या प्रतिष्ठान असेल, अगदी अजित पवारांचं काटेवाडीतील घर असेल, इथला सहयोग बंगला असेल, पुण्यातलं जिजाई निवासस्थान असेल, या सगळ्या ठिकाणी जे आहे जिथे जमेल तिथे या सगळ्यांनी जे आहे ती गर्दी केलेली पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच ही सगळी मोठी गर्दी, हे सगळं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। हे फक्त स्टेजच्या समोर आहे, स्टेजच्या पाठीमागे देखील अशाच पद्धतीने गर्दी आहे आणि केवळ अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। उद्या अंत्यविधी अजित पवारांच्या पार्थिवावरती जे आहे ते केलं जाणार आहे आणि या पार्थिवाच्या अंत्यविधीच्या वेळेस देखील हे संपूर्ण मैदान जे आहे ते भरू शकतं, यासाठी देखील प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येते। कारण का या अंत्यविधी सोहळ्याच्या साठी, अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, गृहमंत्री अमित शहा असणार आहेत, विविध राज्यामधले काही मुख्यमंत्री मंत्री येणार आहेत अशी माहिती मिळते। त्याचबरोबर राज्यपाल असतील आणि राज्यातले सगळेच मंत्री आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे मोठ्या तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। परंतु अगदी थोड्या वेळामध्ये अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी पुण्यात बारामतीतील या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर शासनाच्या वतीने मानवंदना पहिल्यांदा दिली जाईल आणि मानवंदना दिल्यानंतर अंत्यदर्शनाला सुरुवात होईल। परंतु अंत्यविधी जो आहे तो अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी केला जाईल। इथे रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनाची लाईन जी आहे किंवा अंत्यदर्शनाची रांग जी असेल किंवा जोपर्यंत शेवटचा माणूस अंत्यदर्शन घेत नाही तोपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न यांच्या वतीने करण्यात येणार आहे असं देखील सांगितलं आहे। परंतु हे जेव्हा अंत्यदर्शन रात्री उशिरा सगळं संपेल त्यानंतर अजित पवारांचं पार्थिव हे अजित पवारांच्या मूळ गावी, ज्या ठिकाणी अजित पवार पहिल्यांदा निवडणुकीला सुरुवात झाली ते बिलकुल आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं प्रत्येक क्षणाची घडामोड आपल्यापर्यंत आणतायत। मात्र यातला एक महत्त्वाचा तपशील आता आपल्यासमोर आणायचा आहे, तो म्हणजे असा की विमान अपघात नक्की झाला कसा, हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय। राज्याचा दादा विमान अपघातात या ठिकाणी हरपलेला आहे आणि ही विमान दुर्घटना बारामती येथील ज्या लँडिंग करत होता असताना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली ते प्रत्यक्षदर्शीने आपल्यासोबत या ठिकाणी काय सांगाल ताई? खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। त्यांचा म्हणजे ते आम्ही बाहेर काम करत होतो, काम करताना पहिल्यांदा आलेलं ते मोठं होतं प्लेन आणि ते पहिल्यांदा एक राऊंड मारलेला तो आम्ही पाहिलेला, ते चांगलं होतं आणि ते दुसऱ्यांदा त्यांना लँडिंग करायचं होतं आणि लँडिंग केल्यानंतर ते दुसऱ्या वेळेस सेकंड करत होते आणि ते गावाकडून आले आणि ते जरा असे व्हायरलच झालेले होते ते एरोप्लेन आणि एरोप्लेन नंतर असे डायरेक्ट क्रॅश झाले, धडकला, असं ते पूर्ण स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर ते सगळे पार्ट आमच्या पाठीमागे घराच्या आले आणि खूप मोठा जाळ झाला। आम्ही खूप घाबरलेलो, म्हणजे काय करावं काय सुचत नव्हते। त्यातून आम्ही म्हणजे पाणीही नेण्याचा त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो खूप, पण आम्हाला त्यात खरंच म्हणजे
म्हणजे पहिल्यांदा माहिती नव्हते ह्यात खरंच दादा असतील, कोणी असली तरी म्हणले त्यांचा जीव चांगला वाचे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. पण ते त्यातून म्हणजे ते जाग्यावरच म्हणजे त्यांचा विमानातच म्हणजे डेड बॉडी अशी दुर्दैवी मृत्यू झालेला होता. सांगताना पण अशा अंगावर शहारे येतात की खूप वाईट झालं, हे घटना असं नव्हतं व्हायला पाहिजे. प्रत्यक्षदर्शिनीच्या निशब्द भावनेनं खऱ्या अर्थानं या दादांना निरोप देत असताना आपल्या भावना अनावर होताना पाहायला मिळतात. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती, पुणे. अजित पवारांचं पार्थिव हे आता अंत्यदर्शनाच्या ठिकाणी नेलं जात आहे. त्यांच्या बारामतीतल्या घरातून त्यांना घेऊन वाहन, शववाहिनी ही अंत्यदर्शनाकडे निघत असतानाची दृश्य आपल्या समोर येत आहेत. अशा प्रकारचा प्रसंग इतक्या चटकन येईल हे अनेकांना स्वप्नातही वाटलं नसेल. आमचे सहकारी आणि प्रतिनिधी विजय चिडे आता आपल्या सोबत आहेत. विजय, हे पार्थिव आता जिथून निघतंय ती जागा कुठली आहे आणि आता इथून पुढचा प्रवास अनंताकडे होईल, त्याचे मधले टप्पे कुठले? नक्कीच सर, जर पाहिलं तर आता मी रुग्णालय बाहेर आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता या ठिकाणाहून विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी घेऊन जात आहे. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजित पवार यांचे समर्थक जे आहे त्या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी थांबल्याचं पाहिलं जात आहे. आता या ठिकाणाहून अजित पवार यांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका जी आहे ते आता प्रतिष्ठान परिसरात जे आहे ते निघाल्याचं पाहिलं जात आहे. त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे आणि त्या पहिले सुरुवातीला त्यांना मानवंदना जे आहे ते देण्याचा सलामी देण्यात येणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण रुग्णवाहिका अजित पवार यांचं पार्थिव घेऊन आपण निघाल्याचे आपल्याला पाहिजे. आपण जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना चालत आहे आणि प्रतिष्ठान विभागामध्ये ठेवण्यात येणार. संकल्प या 8 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात आहे आणि बराचसा वेळ त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांच्या मूळ गावी देखील आता हे पार्थिव जे आहे ते नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांच्यावरती आमचे संस्कार जे आहे ते देखील होणार आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते आता रुग्णालयाच्या बाहेर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असल्याचं पाहिलं जात आहे. त्यांच्यामध्ये त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी असल्याचं पाहिलं जात आहे आणि समर्थकांची या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे. अजित पवार अमर रहे, अमर रहे घोषणाबाजी जी आहे ती देखील आता या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जी विजय, आपण हा जो सगळा तपशील देत आहे तो प्रेक्षकांना आपण एकदा मी पटकन सांगतो. अजित पवार अंत्यदर्शनाच्या साठी त्यांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठान इथं नेलं जात आहे. त्याची ही दृश्य आहेत. थोड्याच वेळापूर्वी ज्या ज्या प्रकारच्या प्रक्रिया सगळ्या पूर्ण करायच्या असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता अंत्यदर्शनासाठी अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठान इथं ठेवलं जाईल. बारामतीतला विद्याप्रतिष्ठानचा तोच परिसर जो शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांच्यासाठी शिक्षण संकुल म्हणून परिचित आहे, तिथे अजित पवारांचं अंत्यदर्शन घेता येऊ शकेल. आज रात्री साधारणपणे 8 वाजेपर्यंत अंत्यदर्शनाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे या अंत्यदर्शनाच्या साठी बारामतीमध्ये पोहोचलेलं आहे. अजित पवारांच्या अंत्यदर्शनाची वेळ आपल्यावर अशा पद्धतीनं येऊ शकते हे कोणालाही स्वप्नातही कधीही वाटलं नसेल.